नमस्कार. आज आपण चमचमीत सोयाबीनची भाजी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी 1 कप सोयाबीन घेतलेले आहेत. 1 तास आपल्याला कोमट पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलं. त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं. मोहरी आणि जिऱ्याची छान खमंग फोडणी द्यायची. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा चांगला मऊ शिजल्यानंतर यामध्ये आपण आता काही सुके मसाले घालून घेऊया. त्यामध्ये आता आपण 1 ते 2 ढोबळी मिरची बारीक चिरून घालून घेतलेली आहे. तसंच आता यामध्ये एक मोठा चमचा मी खोबरं वाटून घातलेलं आहे. खोबरं वाटून घातल्यामुळे सुद्धा या भाजीला छान अशी चव येते. आता काही सुके मसाले घालून घेऊया. हळद घालायची आहे. एक मोठा चमचा लाल तिखट, धनेपूड घालून घेऊया आणि रोजचा जो काळा मसाला आहे तो 1 चमचा घालून घ्यायचा आहे. सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवून घेतलेलं सोयाबीन घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घालून चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिट चांगलं आपल्याला हे सोयाबीन शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता कसुरी मेथी घालून घेऊया. आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सर्व्ह करायचं. तर अशा पद्धतीने आपलं हे चमचमीत सोयाबीन झटपट तयार झालं.